नमस्कार. फुडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन रेसिपीसोबत. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत ही रेसिपी सगळ्यांना आवडेल. ते म्हणजे फ्रूट कस्टर्ड. खूप कमी साहित्यापासून बनणारी ही रेसिपी आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे आणि ते गॅसवर तापत ठेवले आहे. या अगोदर मी एक कप थंड दूध काढून घेतले आहे. त्यामध्ये 2 चम्मच व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकून छान मिक्स करून घेत आहे. यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. शक्यतो यासाठी गारच दूध वापरावे, जेणेकरून हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि इथे बघू शकता खूप मस्त कलर आलेला आहे आणि ते छान मिक्ससुद्धा झालेले आहे. आता काय करायचं, आपलं दूध गरम झालेलं आहे. मस्त अशी मलई वरती आलेली आहे. एक उकळी फुटायला लागली की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर हळूहळू दुधामध्ये सोडून घ्यायचे. याच्या गुठळ्या तयार होता कामा नये, म्हणून सारखे हे मिश्रण आपल्याला एकसाथ ढवळत राहायचे आहे. मिश्रण टाकून झाले की आपण ह्यामध्ये साखर ॲड करून घेऊया. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लॉवर असते. कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा ह्यामध्ये नाही राहिला पाहिजे, म्हणून आपल्याला ते 8 ते 10 मिनिटे मध्यम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लॉवर जसजसे शिजत जाते तसतसे ते दाटसर होत जाते. मिश्रण दाटसर झाले की आपण गॅस बंद करून घेऊया आणि ते मिश्रण थंड करण्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचरमध्येच 1 ते 1.5 तास ठेवून घ्यायचे आहे. लगेच फ्रीजमध्ये नाही ठेवून घ्यायचे. हे मिश्रण थंड झाले की आपल्याला एक तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहे. आणि इथे बघू शकता मस्त आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि दाटसर झालेलं आहे. क्रीमीसुद्धा झालेला आहे. मस्त असं मलाईदार झालेलं आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता. जास्त पातळही झालेलं नाही आहे. आणि इथे मी फ्रूट कट करून घेतलेले आहे. 2 वेगवेगळ्या कलरची द्राक्षे घेतली आहे. 1 पिकलेली केळी आणि डाळिंब आणि सफरचंदचे कापसुद्धा घेतले आहे. हे कट केलेले फ्रूट आपण कस्टर्डमध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि इथे बघू शकता आपलं कस्टर्ड खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मस्त एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.